नंदुरबार मधील एका शाळेत अचानक असा प्रकार घडला की विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सगळेच घाबरून गेले। सकाळी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली होती। वर्ग भरत होते, विद्यार्थी अभ्यासात गुंतले होते, पण काही क्षणातच संपूर्ण परिसरात आरडाओरड सुरू झाली। काही जण जीव वाचवण्यासाठी पळू लागले, तर काहींनी वर्गाचे दरवाजे बंद केले। परिस्थिती एवढी बिघडली की काही शाळांना सुट्टी जाहीर करण्याची वेळ आली। नेमकं असं काय घडलं होतं? या घटनेबाबत माहिती देताना नंदुरबार मधील दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलचे उपप्राचार्य दीपक सोनवणे यांनी सांगितले की बुधवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास एक माकड कॉलेजच्या परिसरात आले। सुरुवातीला ते मैदानात फिरत होतं, त्यानंतर ते थेट वर्गामध्ये शिरू लागले। काही वेळानं शाळेतील विद्यार्थी आले। विद्यार्थ्यांनी कुतूहलापोटी माकडांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर दोन्ही माकड अचानक आक्रमक झाली आणि शाळेतच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला। माकडांना बाहेर हकलण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले, मात्र त्यामुळे ती आणखी आक्रमक झाली। या गोंधळात एका शिक्षकावर हल्ला झाला आणि ते खाली पडून किरकोळ जखमी झाले। त्याचबरोबर 4 विद्यार्थिनींनाही माकडानं चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। गेल्या 2 दिवसांपासून या दोन्ही माकडांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाही। त्यामुळे वन विभाग सातत्यानं परिसरात गस्त घालत असून माकडांचा शोध सुरू आहे। उपप्राचार्य दीपक सोनवणे यांनी वन विभागाला विनंती करत या दोन्ही माकडांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे अशी मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्यानं तातडीनं कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे।